तुमच्या आई वडिलांचा विचार करावा, म्हणजे तुम्ही कोणत्या कामासाठी नांदेडला आला आहात ते काम करा. तुम्ही असं म्हणजे लास्ट अटेम्प्ट पर्यंत मेहनत नाही करणार तोपर्यंत तुम्हाला जे तुमचं ड्रीम कॉलेज आहे ते भेटणारच नाही. डेली म्हणजे 14 घंटे अभ्यास. 11वी मी पूर्ण कंप्लीट केलेली होती, पण 12वीचं सिलेबस म्हणजे कंप्लीटच केलेलं नाही मी. तर येतं ना आपल्याला मनामध्ये, म्हणजे आता किती वर्ष अजून करत राहायचं हेच, कारण आपल्यासोबतचे मुलं फर्स्ट अटेम्प्टमध्येच लागून गेलेले आहेत. माझा स्कोअर होता 625 विथ ऑल इंडिया रँक ऑफ 16,022. मग त्या स्कोअरनुसार मला म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे फर्स्ट लिस्टमध्येच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर अलॉट झालं. तुम्ही एकदा नीट एक्झाम क्रॅक केली म्हणजे असं नाही की तुम्हाला म्हणजे फक्त अभ्यासच करायचा आहे. MBBS लाईफमध्ये अभ्यास पण करायचा आहे आणि तुम्हाला त्यासोबत फ्रीडम पण भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला जे गोष्टी आवडतात, जे तुम्ही करू शकलो नाहीत 11वी 12वी मध्ये म्हणजे अभ्यासामुळं, त्या तुम्ही एक्सप्लोर करू शकता नंतर. गुड मॉर्निंग फ्युचर डॉक्टर, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन पॉडकास्टमध्ये. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांसोबत पॉडकास्ट करत करत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मी आलेलो आहे. इथं खूप साऱ्या विद्यार्थ्यांना बोलल्यानंतर पॉडकास्ट केल्यानंतर मला असं समजलं की हे कॉलेज एक चांगल्या पद्धतीचं कॉलेज आहे. तर आज ह्याच्यासोबत आपल्यासोबत अजून एक विद्यार्थी आहे. तर काय नाव तुझं? माझं नाव यशराम पातेवार आहे. मी राहणार लोहा आहे, तालुका लोहा आणि जिल्हा नांदेडचा आहे. तू नीटची तयारी वगैरे नांदेडमध्येच केली? हो, मी म्हणजे नांदेडमध्येच केलेली आहे पूर्ण तयारी माझी. तर तुझी नीटची जर्नी सांग ना, बेसिक पासून. हा, म्हणजे मी 2023ला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगरला लागलेला आहे माझा नंबर. हा जो माझा नंबर आहे म्हणजे मी 3rd अटेम्प्ट मध्ये क्लिअर केलेला आहे नीट. माझा पहिला अटेम्प्ट मी 2021 साली दिलेला होता. त्यामध्ये मला म्हणजे 395 मार्क मिळाले होते. पण त्या मार्कानं म्हणजे मला कोणतं पण गव्हर्नमेंट कॉलेज भेटणार नव्हतं. त्यासाठी म्हणजे मी अजून एक रिपीट करून म्हणजे IIB एक इन्स्टिट्यूट आहे तिथं म्हणजे पूर्ण तयारी मी तिथूनच केलेली आहे IIB ची नीटची. तिथे म्हणजे मला रिपीटमध्ये पण थोडं म्हणजे स्कोअर वाढलेला होता माझा, म्हणजे 495 आले मला सेकंड अटेम्प्टला, जो की म्हणजे मी 2022 साली दिलेला होतो. पण ते पण मार्क तेवढे काही पुरेसे नव्हते म्हणजे कोणतं गव्हर्नमेंट कॉलेज भेटण्यासाठी. सेकंड अटेम्प्टला किती आले? 495. तर मग अजून एक म्हणजे घरच्यांना थोडं हे करून समजावून सांगून अजून एक म्हणजे चान्स मागितला त्यांच्याकडून, आणि मग 2023ला फायनल नीटची परीक्षा दिली. त्यामध्ये माझा स्कोअर होता 625 विथ ऑल इंडिया रँक ऑफ 16,022. मग त्या स्कोअरनुसार मला म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे फर्स्ट लिस्टमध्येच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर अलॉट झालं. असं अशी तुझी जर्नी राहिली. तर तुझे कधी तुला विचार आलता की तुला डॉक्टर बनायचे, नीटची तयारी करायची? म्हणजे हे मेन इश्यू स्टार्ट झालता 10वीची एक्झाम मी जस्ट पास झालेला होतो. आता म्हणजे 2 साईड होत्या, एक तर बायो नाहीतर मॅथ. आता मॅथ तर मला नेमकं म्हणजे अवघड जायचं होतं, मग आता एकच उरलेलं होतं बायो. तर आता मग बायोच घ्यायचं असं ठरवलं होतं. 11वीला म्हणजे तेवढं फार काही कळायचं नाही ना, 10वीचा सिलेबस फार थोडा असते, पण जे 11वी 12वीचं असते ते वास्ट असते. म्हणजे काही कळतच नाही आपल्याला जेव्हा आपण 11वीला एंटर करतो काय अभ्यास करायचा काय नाही. मग ते 11वीचं वर्ष मी म्हणजे ठीकठाक अभ्यास केलता थोडाफार. मग त्याच वेळेस कोरोना आला होता. मग कोरोनानं पूर्ण लॉकडाऊन झालेलं होतं. मग पूर्ण क्लासेस वगैरे जे पण मी IIBला वगैरे होतो ते पूर्ण क्लासेस त्यांचे ऑनलाईन चालायचे. पण ऑनलाईनमध्ये मग घरी राहायचो आम्ही. घरी फारसा अभ्यास होत नाही, असं डिस्ट्रॅक्शन वगैरे ऑनलाईन फोन सगळे आई वडिलांनी घेऊन दिलेले होते. पण त्याच्यातच असं इंस्टाग्राम फेसबुक वगैरे त्याच्यामध्येच खूप टाइमपास व्हायचा. मग असं अभ्यास फारसा काही व्हायचा नाही. मग त्यामुळेच कसं 12वी म्हणजे खूप वीक झालेली होती. 11वी मी पूर्ण कंप्लीट केलेली होती, पण 12वीचं सिलेबस म्हणजे कंप्लीटच केलेलं नाही मी. मग जेव्हा मी 2021 मध्ये पहिला अटेम्प्ट दिलता त्यामध्ये म्हणजे मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं, बायो तर मी चांगलं केलेलं होतं. बायोमध्ये 300 गुण मिळालेले होते, फिजिक्समध्ये 30 गुण होते आणि केमिस्ट्रीमध्ये 70 गुण होते असं होतं. तर मग तेव्हा वाटलं म्हणजे आता आपण अभ्यास म्हणजे आपले एफर्ट्स कुठेतरी कमी पडायला असं वाटलं होतं. मग त्यानंतर मग अजून एक प्रयत्न करावा म्हटलं. मग त्यानंतर पूर्ण जे माझं फर्स्ट रिपीट होतं ते मी IIBला जॉईन केलं होतं ऑफलाईन, पूर्ण ऑफलाईन. तर त्यामध्ये पूर्ण अभ्यास केला वगैरे, पण थोडं म्हणजे मेहनतीमध्येच कुठेतरी कमतरता होती असं वाटलं, कारण तेवढा फार काही स्कोअर आलेला नव्हता. म्हणजे 101 मार्क वाढले होते, 495 झालेले होते. पण त्यानंतर मग अजून विचार केला मग आता रिपीट करायचं का नाही, कारण जसं जसं आता म्हणजे अटेम्प्ट पण चालले होते, वय पण वाढत चाललेलं होतं. आता म्हणजे एक विचार येते ना आपल्याला मनामध्ये, म्हणजे आता किती वर्ष अजून करत राहायचं हेच, कारण आपल्यासोबतचे मुलं फर्स्ट अटेम्प्ट मध्येच लागून गेलेले आहेत. आता त्यांना बघून म्हणजे ते कसे मेडिकल कॉलेज लाईफ एन्जॉय करायला असं वाटत होतं. मग त्यासाठी म्हणजे मी घरच्यांना थोडं समजून सांगून म्हणजे हे करायला म्हणजे अजून एक अटेम्प्ट घेतला त्यांच्याकडून मागून. कारण ते तर म्हणजे जेव्हा फर्स्ट रिपीट दिलं होतं मी 495 स्कोअरला, ते म्हणजे मला BMSचं ते कॉलेज घेऊन टाक म्हणत होते. पण त्यावेळेस वाटलं म्हणजे
करायचं तर चांगलंच करायचं आहे काहीतरी. मग त्यासाठी मग मी 2023ला फायनल अटेम्प्ट दिला. आणि तो अटेम्प्ट म्हणजे कसा होता, मी पूर्ण ऑफलाईन नोट्स म्हणजे घरून राहूनच अभ्यास केला. पण ह्यावेळेस मी एवढा कन्सिस्टंट होतो, म्हणजे जेवढा अभ्यास मी आतापर्यंत केलेला नाही म्हणजे त्या वर्षामध्ये केलेला होता. डेली म्हणजे 14 घंटे अभ्यास पूर्ण ऑनलाईन होतं माझं. डेली 14 घंटे अभ्यास. त्याच्यात डिस्ट्रीब्युशन कसं म्हणजे 3 लेक्चर असायचे, फिजिक्स केमिस्ट्री बायो 2 घंट्याचे. त्याला कम्प्लीट करण्यासाठी म्हणजे 6 घंट्याचे लेक्चर असल्यावर 6 घंट्यात होत नाहीत ते, 8 घंटे लागतात कमीत कमी. आणि त्यानंतर मग सेल्फ स्टडी कमीत कमी 7 घंटे. म्हणजे डेलीचा शेड्यूल माझा 14 घंट्यांचा असायचा अभ्यासाचा. आता म्हणजे कोणाला तेवढं खरं वाटायचं नाहीये, पण ते म्हणजे बेसिक आहे तेवढं. कारण एक म्हणजे असाच इंटरव्ह्यू पाहत होतो, म्हणजे कॉलेजला असा लागलेला मुलगा होता, तो सांगायचा जोपर्यंत तुम्ही असं म्हणजे लास्ट अटेम्प्ट पर्यंत मेहनत नाही करणार तोपर्यंत तुम्हाला जे तुमचं ड्रीम कॉलेज आहे ते भेटणारच नाही. ते आहे मेन. खरंच खूप तुझी इन्स्पायरिंग जर्नी. शेवटच्या अटेम्प्ट मध्ये तू अभ्यास कशा प्रकारे केलता? अभ्यास म्हणजे मी एक असंच IIB कोर्स वगैरे घेतलेला होता. त्याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायो रोज एक लेक्चर पाहायचं. त्यानंतर आपण जे मेन कसं असते, मुलं काय करतात, लेक्चर पाहून त्यांना वाटते आपण अभ्यास केलेला आहे, पण ते त्यांच्या नोट्स काढत नाहीत. किंवा आता मी स्टार्टिंग पासूनच कसं करायचो, नीटसाठी म्हणजे जेव्हा लास्टचा अटेम्प्ट होता तेव्हा आपल्या एक शॉर्ट नोट्स म्हणून असते. म्हणजे एक चॅप्टर कम्प्लीट झाला की एक म्हणजे एक छोटं पान घ्यायचं आणि त्याच्यावर शॉर्ट नोट्स काढायच्या. मुलं ते काही काढतच नाहीत. त्याचा फायदा आपल्याला तेव्हा असत नाही, पण जेव्हा आपण लास्टला टेस्ट सिरीज वगैरे किंवा पेपरच्या आधी नीटला जाताना वेळेस त्यावेळेस आपल्याला खूप काम पडतंय त्याचं. म्हणजे आपण फायनल रिव्हिजन नोट्स म्हणून वाचतो आणि काढत होतो. जोपर्यंत आपण ते म्हणजे अवेलेबल तर खूप आहेत तुम्हाला शॉर्ट नोट्स, पण जेव्हा तुम्ही असं स्वतःहून हातावरून बनवताल म्हणजे त्या नोट्स म्हणजे तुमच्या हाताखालून जेव्हा जाईल ते म्हणजे आठवल तुम्हाला पुन्हा, म्हणजे हे मी लिहिलेलं होतं, हे केलेलं होतं, ते म्हणजे तुम्हाला फायदेशीर होईल अजून पण. नीट ऍस्पिरंट असताना सगळ्यात मोठी चूक कुठली होती? नीट ऍस्पिरंट असताना म्हणजे मेन चूक कसं, आता IIBचा RC म्हणजे IIB वगैरे तो जे भाग्यनगरचा एरिया आहे तो म्हणजे खूप डिस्ट्रॅक्शनचा एरिया आहे, असं माहितच असेल सगळ्यांना काय काय डिस्ट्रॅक्शन्स वगैरे असतात. तर मला काय वाटतं म्हणजे मेन असं मुलांनी जास्त डिस्ट्रॅक्ट होऊ नये. आता म्हणजे तुमच्या आई वडिलांचा विचार करावा, म्हणजे तुम्ही कोणत्या कामासाठी नांदेडला आला आहात ते काम करा. म्हणजे शिक्षण आहेत ना मेन. मग ते जे 2 वर्ष तुमचे आहेत 11वी आणि 12वी त्याच्यात तुम्ही फक्त अभ्यास करा. त्यानंतर तुम्ही जेव्हा कॉलेज लाईफला झाला तेव्हा तुम्हाला सगळं अवेलेबलच होणार आहे नंतर ते. पण जे 11वी आणि 12वीचे क्रुशियल इयर्स आहेत त्यांना वेस्ट करू नका. नाहीतर मग रिपीटमध्ये 1-2 वर्ष वाया घालण्यापेक्षा 11वी-12वीच मन लावून अभ्यास करा तुम्ही. नंतर मग तुम्हाला एन्जॉय करणंच आहे ना कॉलेजला. आता GMC ची लाईफ कशी, कशा प्रकारे एन्जॉय चालू आहे? GMC संभाजीनगर म्हणजे बेस्ट कॉलेज आहे. तिथं म्हणजे स्टार्टिंगला असं पूर्ण फेस्टिवल्स वगैरे, शिवजयंती झाला, आता अजून पण शिवजयंती येणार आहे. मागे आता पल्स वगैरेला जाणार पण आहेत आता, थर्ड मायनर वगैरे, आता एलिक्झायर वगैरे असे हे असतात फेस्टिव्स ते कॉलेजमध्ये, असं पूर्ण पार्टिसिपेट वगैरे. आणि मित्रांसोबत पण असं म्हणजे खूप बॉन्डिंग वाढते कॉलेजमध्ये आलं की. आधी 11वी-12वीला आपल्याला तेवढं काही नाही असं, म्हणजे आता पण हे MBBS जी लाईफ आहे ती 5.5 वर्षांची आहे. म्हणजे मुलांसोबत कॉन्टॅक्ट पण खूप वाढतं, अजून आपण त्यांच्यासोबत कुठं पण जाऊ शकतो. असं म्हणजे फ्रीडम एक भेटते तुम्हाला. मेन म्हणजे सांगायचं म्हणलं तर जे आता तुम्ही एकदा नीट एक्झाम क्रॅक केली म्हणजे असं नाही की तुम्हाला म्हणजे फक्त अभ्यासच करायचा आहे. MBBS लाईफमध्ये अभ्यास पण करायचा आहे आणि तुम्हाला त्यासोबत फ्रीडम पण भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला जे गोष्टी आवडतात, जे तुम्ही करू शकलो नाहीत 11वी-12वी मध्ये म्हणजे अभ्यासामुळं, त्या तुम्ही एक्सप्लोर करू शकता नंतर. कारण 11वी-12वी मध्ये आपल्याला फॅमिलीचं प्रेशर असते अभ्यास करावा म्हणून ते. आणि मेन कसं असते 11वी-12वी मध्ये आपल्याला, आपण अभ्यास जरी करत असलो पण पेपरात जर मार्क कमी आले लगेच पप्पांचा फोन येतो, म्हणजे अभ्यास करत नाहीस का, कमी मार्क यायलेत तुला. पण त्यांना आपण सांगू शकत नाही ना, म्हणजे आता आपलं काय इश्यू फेस करायला होतं, आपण कसं काय कमी मार्क यायलेत, कारण पेपरचं म्हणजे लेवल त्यांना माहीत असत नाही ना, म्हणजे कसे वेगवेगळे क्वेश्चन यायलेत. तर ते त्यांचं पण एका अँगलनं ठीक आहे, म्हणजे अभ्यास केलं तरी ते, पण असं सांगू शकत नाही. म्हणजे आता तुम्ही अभ्यास करत जरी असलात, मार्क येत नसले तर ठीक आहे, मार्काकडे लक्ष देऊ नका तुम्ही. कारण मार्क म्हणजे मी फायनल टेस्ट सिरीज जी जॉईन केलेली होती IIBची, त्याच्यामध्ये माझा नीटचा स्कोअर म्हणजे 625 जे मी अचीव्ह केला, पण हे असं मला मी इमॅजिन पण केलेलं नव्हतं म्हणजे हे एवढे स्कोअर मला येईल. कारण माझा फायनलचा जे टेस्ट सिरीजचा स्कोअर होता ते 550च्या वर कधी टचच झालेला नाही. असं आहे ते. तुला ते 550च्या वर टेस्ट सिरीज मध्ये आलं नाही, आलेलेच नाहीये. फायनल मध्ये 600, फायनल मध्ये 625 ऑल इंडिया रँक. भाग्यनगर मधला तुझा एखादा मेमोरेबल किस्सा सांग ना. भाग्यनगर मध्ये मेमोरेबल तर असा काही किस्सा नाहीये, पण फक्त असं म्हणजे काही सर वगैरे राहायचे, असं म्हणजे त्यांच्यासोबतच थोडं हसी मजाक चालायची ते.
असं म्हणजे जेव्हा आपण अभ्यास करतो ना, मग एक स्पेशल बॉन्डिंग मध्ये त्या सर सोबत आपली, म्हणजे काही डाऊट वगैरे असलो किंवा त्यांनी स्वतःहून पण विचारतात, असं म्हणजे आपण अभ्यास करणारे असोल तर म्हणजे त्यांना वाटते म्हणजे हे मुलगा असं आहे इच्छुक, त्याला आपण समजून सांगावं असं वगैरे. तर तुला भेटून भारी वाटलं. अजून काय ऍडवाइस द्यायची असेल नीट ऍस्पिरंट्सला? आता तुमच्या एक्झामला आहेत, आता फेब्रुवारी महिना चालू आहे, मे मध्ये एक्झाम आहे तुमची 17 मे 4 मे 5 का 4 मे? 4 का 5 मे आहे. तर फक्त आता जे 2-3 महिने राहिलेले आहेत कृषी, त्याच्यामध्ये तुम्ही फक्त रिव्हिजन करा आणि जे तुमचे टॉपिक वीक आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या. आणि टेस्ट सिरीजला घाबरू नका तुम्ही. म्हणजे जे मेन आहेत मुलं काय करतात फारसे, आता टेस्ट सिरीज आपण जॉईन तर केलेली आहे पण मार्क कमी आलेत, कोणत्या मुलाला 200-300 मार्क आले 720 पैकी, तर ते काय करतात टेस्ट सिरीजला अवॉइड करायचं बघतात. मग त्यांना काय वाटते आपण टेस्ट सिरीजला गेलं नाही तर आपल्याला टेन्शनच येणार नाही. मग त्याच्यासाठी मेन तुम्ही टेस्ट सिरीज अवॉइड करू नका, कारण ते तुम्हाला वीक पॉईंट सांगतात, म्हणजे तुमचा कोणता धडा वीक आहे काय नाही, तुम्ही कुठं अजून सुधार करू शकता ते. आणि मेन बायो, फिजिक्स, केमिस्ट्री म्हणजे तुम्हाला माहितच आहे बायोमध्ये एनसीईआरटी त्याच्या बाहेरचं काहीच नाहीये. लाईन टू लाईन तेच येणार आहे तुम्हाला. फक्त 1-2 काही क्वेश्चन असते जे म्हणजे आउट ऑफ सिलेबस येतात, पण मेन तुम्ही आधी तुमचं स्कोअर तरी सिक्युअर करा ना, 340-350 बायोमध्ये. त्यानंतर फिजिक्समध्ये एकदा तुम्हाला कन्सेप्ट समजला, त्यानंतर त्याच्यावर PYQ सॉल्व्ह करा. तुम्ही जेवढे जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करताल तेवढं तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, म्हणजे त्यासारखेच क्वेश्चन नीटमध्ये येणार आहेत. असं नाही की म्हणजे ते नीटचा पेपर जे डिसाईड करणार आहेत ते काही वेगळे लोक आहेत, ते पण हेच पेपर म्हणजे क्वेश्चन तेच असणार आहेत ना, PYQs वगैरे. आणि केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकलमध्ये सेम फिजिक्स सारखं असतं, म्हणजे जास्त तुम्ही जेवढे जास्त क्वेश्चन्स प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला परफेक्ट होईल. फॉर्म्युलाज वगैरे मेमोराईज करायचे. ऑर्गॅनिकमध्ये नेम रिॲक्शन्स वगैरे असतात, स्टार्टिंग पासूनच तुम्ही त्यांची एक लिस्ट काढून ठेवायची. जेव्हापासून आपला फर्स्ट चॅप्टर सुरू होते, आता GOC झालं जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्याच्यामध्ये पण काही असं मेकॅनिझम असते रिॲक्शन, त्यांचं तुम्ही शॉर्ट लिस्ट बनवून ठेवा ना, म्हणजे तुम्हाला जेव्हा पण फायनल टेस्ट सिरीज असेल, आता तुमच्या फायनल टेस्ट सिरीजमध्ये IIB वगैरे असतात त्यांच्यामध्ये तुम्हाला रोज एक राऊंड असतो, तेव्हा तर असं नाही तुम्ही म्हणजे रोज सिलेबस म्हणजे कव्हर करणार आहात, तर त्यासाठी तुम्ही नोट्स जर वाचलात तर 5-5 मिनिटामध्ये एक धडा होऊन जातो तुमचा. तर त्याच्यासाठी शॉर्ट नोट्स हे खूप इम्पॉर्टंट आहेत, पण ते मुलांना कळत नाही जास्त. असं त्यांना वाटतं अरे कशाला टाइम वेस्ट होतोय आपला, कशाला बनवायचे आता नोट्स. ते एक मेन मुद्दा आहे. ठीक आहे, तुला भेटून चांगलं वाटलं. अशाच प्रकारे तुला ऑल द बेस्ट तुझ्या पुढच्या जर्नीसाठी. चालतंय, धन्यवाद. अशाच प्रकारच्या पॉडकास्टसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.